एक अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे। पोलीस भरतीला आले आणि अंडरवेअरमध्ये असं काही सापडले की 4 पोरं ताब्यात घेतलेली आहेत। भयंकर प्रकार। आता असं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली, लाईट चमकली आणि असं काही दिसलं की मैदानावर उभे असलेल्या अधिकाऱ्यांनाही क्षणभर काय करावं ते सुचेनासं झालं। मग त्या दिवशी सकाळपासून मैदानावर प्रचंड गर्दी होती। मग त्या दिवशी असं काय झालेलं की अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। आता सकाळपासूनच मैदानावर प्रचंड गर्दी होती। अनेक तरुण पोलीस होण्याचं स्वप्न घेऊन तिथे आले होते। काही जण रात्रीपासून मैदानावर थांबले होते, तर काही जण धावण्याचा सराव करत होते। कोणीतरी स्ट्रेचिंग करत होतं। वातावरणात उत्साह होता, पण त्या उत्साहामागे तणावही होता, कारण एकदा चाचणी सुरू झाली की प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो। मैदानावर अधिकाऱ्यांची नजर सतत उमेदवारांवर होती। प्रत्येकाची हालचाल बारकाईने पाहिली जात होती। काही जण आत्मविश्वासाने उभे होते, तर काहींच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता। धावण्याच्या चाचण्या सुरू झाल्या आणि उमेदवार आपापल्या रांगेत उभे होते। याच वेळी काही तरुण अधिकाऱ्यांच्या नजरेत भरले। त्यांच्या हालचाली थोड्या वेगळ्या वाटत होत्या। ते वारंवार इकडे तिकडे पाहत होते, जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होते। सुरुवातीला अधिकाऱ्यांनी त्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही मिनिटांनी पुन्हा त्यांच्याकडे नजर गेली तेव्हा संशय अधिक वाढला। चाचणी सुरू झाली, शिट्टी वाजली आणि उमेदवार मैदानावर धावू लागले। प्रत्येकजण पूर्ण ताकदीने पळत होता, पण त्या काही मुलांच्या धावण्याच्या शैली विचित्र वाटत होत्या। ते जरा जास्तच तणावात दिसत होते, जणू काहीतरी होणार आहे अशी त्यांची घाई होती। धावण्याच्या फेऱ्या पूर्ण होत असताना अधिकाऱ्यांपैकी एकाने दुसऱ्याला इशारा केला। त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते। थोडं लक्ष ठेवा असे संकेत त्यांनी दिले, कारण त्या मुलांची वागणूक साधी नव्हती। चाचणी संपल्यानंतर उमेदवारांना बाजूला उभं करण्यात आलं। काही जण दमून बसले होते, काही जण पाणी पित होते, पण त्या 4 मुलांच्या चेहऱ्यावर वेगळीच घाई दिसत होती। ते एकमेकांशी कुजबूज करत होते। अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं असता हा संशय जवळपास खात्रीत बदलत गेला। त्यामुळे त्यांना बाजूला बोलावण्यात आलं। सुरुवातीला ते मुले थोडे घाबरलेले दिसले, पण त्यांना काही चुकीचं नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला। पण अधिकाऱ्यांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, कारण त्यांच्या शरीराच्या हालचाली एक विचित्र बेचैनी होती, जणू काहीतरी लपवलेलं आहे आणि ते सापडू नये अशी त्यांची धडपड सुरू होती। त्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी करायला सुरुवात केली। मैदानाच्या बाजूला त्यांना नेण्यात आलं। बाकीचे उमेदवार दुरून हे सगळं पाहत होते। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं काय चाललंय? तपासणी सुरू झाली। सुरुवातीला काही विशेष सापडलं नाही, पण अधिकाऱ्यांची नजर अजूनही सावध होती। त्यांना वाटत होतं काहीतरी जे अजून समोर आलं नाही। तपासणी पुढे चालू ठेवण्यात आली। त्या मुलांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता। अचानक एक अधिकारी थबकला। त्याच्या हाताला काहीतरी कठीण वस्तू लागली। त्याने लगेच इतर अधिकाऱ्यांना संकेत दिले। त्या क्षणी सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे वळले। पुढच्या सेकंदात जे काही दिसलं ते अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावणारं होतं। मैदानावर उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी हे पाहून त्यांना सुद्धा धक्का बसला। तपासणी जसजशी पुढे होत गेली तसं चित्र स्पष्ट होत गेलं। काहीतरी गंभीर घडल्याचं स्पष्ट झालं। आता 4 मुलं लगेच बाजूला बसवण्यात आली। अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी प्रश्नोत्तर चर्चा सुरुवात करायला गेली। आता असे सगळे प्रश्न सगळीकडून येत होते की काय झालं, कशासाठी झालं, आणि मग सुरुवातीला ते काहीच बोलायला तयार नव्हते, पण आता मात्र खात्री पटली होती की तीच गोष्ट लपवलेली आहे। काही वेळानंतर जे उघड झालं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, कारण त्या मुलांनी आपल्या अंडरवेअरमध्ये लपवून ठेवलेली ती उत्तेजक औषधांची इंजेक्शनं वापरून शारीरिक ताकद वाढवण्यासाठी चाचणी पास होण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उघडकीस आला आणि शेवटी त्या 4ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे।